7 वाजताची शाळा असते बरं का. 7 वाजताची शाळा असते. मोरू मास्तर मधलं स्किट तुमच्या समोर सादर करतो. कॉमेडी एक्सप्रेस मधलं 7 वाजताची शाळा असते. आणि हा जो मोरू आहे हा शाळेमध्ये 9 वाजता येतो. तेव्हा माझ्याबरोबर अभिजित चव्हाण होते मास्तर म्हणून. आज त्या दोघांच्या वतीने मीच बोललेन. 7 वाजताची शाळा आहे आणि मोरू आत्ता 9 वाजता शाळेमध्ये आलाय. मास्तर मास्तर मी आलो. मोऱ्या गधड्या 7ची शाळा होती, आत्ता 9 वाजता उगवलायस तू. मास्तर उगवायला मी काय सूर्य आहे का? अरे गधड्या 9 वाजलेत 9. काय करत होतास एवढा वेळ? नाही मास्तर, अहो मी ना शाळेत आज लवकर यायचं म्हणून ना सकाळी 5 वाजता उठलो. 5 वाजता उठलो, टॉयलेटकडे गेलो, दरवाजा उघडला, आतमध्ये बघतो तर काय आतमध्ये वाघोबा होता. काय मास्तर एवढे कशाला दचकताय? अहो वाघोबा होता, नागोबा नव्हता. मग मी म्हटलं त्याला, ए वाघड्या, तू वाघाला वाघड्या म्हणालास? हा, मी त्याला म्हटलं ए वाघड्या, तुला तुझी जी काय शी करायची ती करून घे, मी नंतर करेन. आणि मग काय नाही, तो टरकला. तो माझ्या टॉयलेटमध्ये होता ना. वाघाला तू वाघड्या बोललास? हा, वाघ होता म्हणून वाघड्या. नाग असता तर यांच्या मनातच ना वेगळं आहे काहीतरी दडलेलं सगळ्यांच्या. आणि मग तिथून निघालो. म्हणजे काय तसाच आलाच? नाही, घरी गेलो, सुचिरभूत झालो आणि मग आलो. आता शाळेत आलोय ना मास्तर, तुमचं नशीब समजा मी आलोय शाळेत. ते काय जनरली कोणी बोलवल्याशिवाय मी जात नाही. आज नशीब सावंत साहेबांनी मला बोलवलं आणि आमचे साहेबांनी, मॅडी साहेबांनी फॉलोअप घेतला म्हणून मी आलो. नाही तर सहसा मी कुठे जायला मागत नाही. फक्त माझ्या लग्नातच मी उशिरा गेलो होतो. आणि मग मास्तरांनी पुढचा प्रश्न विचारला, तुला माहिती आहे आज काय आहे शाळेमध्ये? काय मास्तर, काय आज शाळेमध्ये? काय नाही रे, आज तोंडी परीक्षा आहे. म्हणजे काय नाही, मी तुला तोंडाने प्रश्न विचारणार आणि तू तोंडाने उत्तरं द्यायची. मास्तर जाऊ दे ना, कशाला मजा तोंडी लागताय तुम्ही? अरे गधड्यात असं नाही, प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम आहे. मी तुला प्रश्न विचारणार, तू त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. बरं ठीक आहे मास्तर, विचारा ना. मी काय घाबरतो काय? तोंडी लिखाणाचा प्रॉब्लेम असतो आपल्याला, आपण काय तोंडी उत्तरं द्यायची आहेत ना. तर मास्तरांनी विचारलं मला सांग, तुझं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? आवडतं पर्यटन स्थळ हे कोणतं आहे? मास्तर, माझं आवडतं पर्यटन स्थळ हे महाबळेश्वर आहे. काय रे महाबळेश्वर? हा मास्तर, महाबळेश्वर. का रे? अहो मला सगळी माहिती आहे महाबळेश्वर बद्दल, मी सांगू शकतो. काय माहिती आहे तुला महाबळेश्वर बद्दल? मास्तर, महाबळेश्वर हे उंच ठिकाणी असून ते थंडवीचं ठिकाण आहे. ते थंडवीचं ठिकाण असल्यामुळे उंच ठिकाणी असल्यामुळे हवा प्रचंड थंड असते आणि प्रचंड उंच असल्यामुळे हवा प्रचंड थंड असते. रेड्या तेच किती वेळा सांगणार आहेस? ठिकाण उंच आहे ना, पोचायला वेळ लागतो ना. बरं अजून काय माहिती आहे तुला महाबळेश्वर बद्दल? माहिती आहे ना मास्तर, मला माहिती आहे. काय माहिती आहे? महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगमस्थान आहे. हे गदड्या काहीतरी बडबडू नको. नदीचं उगमस्थान असतं, महाराष्ट्राचं कसं? सावंत साहेब इकडे बाजूलाच उभे आहेत. हो विनोद म्हणून घ्या. मग मोरू असं म्हणाला, अहो महाराष्ट्राचं उगमस्थान आहे म्हणजे काय? अहो अर्धाधिक महाराष्ट्र लग्नानंतर हनीमूनला तिकडेच तर जातो ना. अरे गजड्या, एवढीच माहिती आहे तुला महाबळेश्वर बद्दल? हा, ते आमच्या बाजूला आहे ना. आता त्या वहिनीचं लग्न झालं, मी त्यांना विचारलं, मग त्या लाजल्या, मग त्या बोलल्या.
मग त्या परत लाजल्या, मग त्या परत बोलल्या. मग त्यांनी सांगितलं की आम्ही हनीमूनला महाबळेश्वरला गेलो होतो. त्यांनी मला फोटो पण दाखवले. काय अरे फोटो म्हणजे आपण नाही काय जातो मंकी पॉइंट, चंकी पॉइंट, सेल्फी पॉइंट ते बघायला, हनीमूनचे फोटो कसे दाखवतील? अच्छा हा तसं आहे. मग ते नीट सांग मला, म्हणजे मला कळत नाही ना. बरं मोर्या, मला महाबळेश्वरचं स्पेलिंग सांग. अच्छा गावात स्पेलिंग, महाबळेश्वरचं स्पेलिंग. हे बघा खूप अपेक्षेने बघतात माझ्याकडे. हे आता काय सॉलिडच आहेत. हां मला महाबळेश्वरचं स्पेलिंग विचारलं तर मी त्यांना म्हटलं तसं असेल तर माझं आवडतं पर्यटन स्थळ हे गोवा आहे. हा गोवा पण मस्त आहे ना, काय प्रॉब्लेमच नाही. तर ते म्हणाले गोव्याचं स्पेलिंग सांग. म्हटलं गोवा, हां म्हटलं सांगतो ना. GO आणि पुढे ओवा ठेवायचा. का नाही गोव्यात स्वस्त मिळते ना, लोक वाटेल तिथे ढोसतात. मग तो ओवा असेल ना तर जरा पोटात बिटात दुखायला लागलं की जरा बरं पडतो ना, म्हणून GO आणि ओवा. गरड्या मोऱ्या तुला काही येत नाहीये, कानाखाली आवाज काढेन. मास्तर आवाज काढायच्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका. 772 आवाज मला काढता येतात. कुठून? अहो म्हणजे कुठून म्हणजे सकाळी उठून शिकलो ही कला. आवाज काढून दाखवतो. आवडला तरच टाळ्या वाजवा, आणि नाही आवडला तरी पण टाळ्या वाजवा पुढच्या वेळेस प्रयत्न करून येण्यासाठी. आधी आवडतोय का बघा. हा काढून दे. हा आधी आवडलं की सांगायचा, म्हणजे संपूर्ण संपल्यानंतर. अच्छा है, अच्छा है, ये देख ये मुक्तांगन का कार्यक्रम चालू है. सावंत साहब ने ये कुछ अच्छा काम किया है, सब लोग आए हैं. कोई स्ट्रगलर है, मैं भी स्ट्रगलर हूं, कब से कर रहा हूं. आमच्याकडे जोपर्यंत म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत स्ट्रगल हे चालूच असतं. म्हणजे आपल्याला काही व्हॉलेंटरी रिटायरमेंट वगैरे असं काहीच नसतं ना. ते त्यामुळे आपल्याला करावंच लागतं ते सगळं. शेवटच्या घटकेपर्यंत मोजावं लागतं. कधी कधी तर मला तर आमच्या घरचे सांगतात, साल्या चितेवर लोटलास तरी सुद्धा उठून ऍक्टिंग करशील का रे मरायची. त्यात पण असतं कधी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू, कधी 101 कधी 102, त्या दिवशी झाला फेवर सुरू. ए अच्छा है, ये देख ये हिंदू का खून है मुसलमान का, बता इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा. साले बनाने वाले ने फर्क नहीं किया. तू कौन होता है साला फर्क करने वाला. काय को जाता था अपने टकले पर गणपति रख के, काय को चिल्लाता गणपति बाप्पा मोरिया. मुरूला जरा चेव चढला. वर्गातल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वगैरे वाजवल्या ना. खऱ्या वाजवल्या खोट्या वाजवल्या, आवाज आला म्हणजे खऱ्या असतील ना. म्हणून मुरूने असं ठरवलं की अजून एक मास्तरांना आवाज ऐकूयात. म्हणून अजून एक आवाज तुमच्या समोर सादर करतो. मास्तर मास्तर
तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय ठेवलातच कसं? नाही 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 नाही. झालं ते वंगळ झालं. अहो इथं शाळेत येण्यापेक्षा तिकडं सावंत साहेबांनी हे मुक्तांगण जे भरवलेलं आहे तिकडे यायचं, सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन इकडे यायचं. अहो छान छान विद्यार्थी आहेत. हे बघा, हे आहे विद्यार्थिनी बघा, असं करता होय. अच्छा असं पण आहे. हा त्या बघ, त्या पण एक विद्यार्थ्यांनी. धक्के लागतात तरी ना. हल्ली मोबाईल मध्ये आहे ना, तो कॅमेरा आल्यापासून ना सगळा गोंधळ झालेला आहे. कोण कोणाचा सेल्फी काढतो आणि सेल्फी काढतो ना, काय कळतच नाही. धन्यवाद माऊली, जास्त वेळ घेत नाही तुमचा. इतका वेळ दिला त्याबद्दल मॅडी डोंगरे आणि सावंत साहेब तुमचे भरपूर भरपूर आभार. बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे देखील आभार. सर्वतोपरी काय नाही, जास्त लांब जायचंय म्हणून ठेवू माईक. नाही तर आम्हाला नटांना एक तर अभिनेता आणि नेता कोण ऐकत नाही माईक मिळाला की. भूषणजींचं मी खूप आभार मानतो की ते आपल्या सगळ्यांसाठी इथे आलेले आहेत. आणि हाडाचा कलाकार काय असतो ना, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण की त्यांची तब्येत बरी नाही आहे तरी पण ते फक्त तुमच्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि भूषणजी धन्यवाद, तुम्ही आलात आणि सगळ्यांचं एंटरटेनमेंट. सगळ्यांना आवडला ना? हा, थँक्यू सो मच. धन्यवाद. कोणाला एक पत्री करायचं म्हणजे स्क्रिप्ट काहीच नाही. कोणी येऊन तुम्ही फक्त वाक्य बोलायची, त्याच्यावर मी काहीतरी रिॲक्ट होणार. आहे कोणाची तयारी? हा या की. काही विषय घ्यायचा आणि फक्त बोलायचं. विषय सांगा आधी. हा तुम्ही काही बोलणार, मी पण काही बोलणार आहे. तुम्हीच एवढे हसताय, लोकांना आपण हसवायचं आहे ना. हो. हा. तुम्ही आता कोकण दौऱ्याला चाललाय तर आपण कोकणाविषयीच बोलूया. हो चालतंय की. हा कोकणात काय चाललात? माईक माईक चालू आहे. तो 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 टाईमचा घ्या. हॅलो. हा, कोकणात काय चाललात? अहो रस्त्यावरनं कशिडी घाटातनं जाणार. कुठे पण जाऊ, पण ते गोव्यात जाऊ नका. लय घाणेरडं जागा आहे. हा ते तर मी मग अशीच सांगितलं ना, गोव्यात जायचं नाही म्हणून. स्वस्त मिळते, लोक वाटेल तशी ढोसतात. म्हणून तर बोलतो गोव्यात नका जाऊ, मालवणच जा. मालवण चांगलं आहे. मालवण चांगलं आहे. हा, मालवण चांगलं आहे. मालवणला गेलं तर जीवाची वणवण होते, त्याचं काय करू? जीवाची वणवण? अहो जीवाची वणवण कुठे? मालवणचा कॅलिफोर्निया झालाय. मालवणचं कॅलिफोर्निया झालंय. हो. मग कॅलिफोर्नियाला कोण जाणार? सगळे जर तिकडे मालवणात गेले तर कॅलिफोर्नियात ते उपाशीपणी मरतील ना. त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं, वह्या पुस्तकांचा खर्च कोण करणार? हा ते पण आहे. ट्रम्प एकतर काय पण करतायत, हा. त्यांचं कोण करणार? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं का ट्रम्पने काय केलं पाहिजे? काय ट्रम्प? हा, ट्रम्प 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 हा मग ते ट्रम्प ना. ते ट्रम्प कार्ड कोण वापरतच नाही, तर आम्ही काय करू? पण नाही, कोकणाचा कॅलिफोर्निया झालाय, तुम्ही तिकडे जा. मी स्वतः कोणातलाच आहे. अरे वा वा वा, काय बोलता, मस्त मस्त. हा मग आता काय दौरा कसला आहे? दौरा आता इथून तुम्ही सोडणार तेव्हा इथून गाडी पकडणार, आधी घरी जाणार बोरवलीला, बॅग उचलणार आणि मग कोकणात जाणार. अरे नमस्कार, थँक्यू थँक्यू. एवढंच झालं? अजून किती करायचं? तुमचं नाव काय? माझं नाव मनीष सावंत. हा, मनीष सावंत. सगळे सावंतच आहेत का इकडे? लॉबी करून ठेवले वाटतं. मनीष सावंत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बोला. ह्याचा अर्थ काय? असं बघितलं तर 3, असं बघितलं तर 30. बघा नीट बघा. आता
याचा अर्थ काय? हा, छान, सुंदर. मनीष सावंत तुम्ही सांगा ना. मागे सावंत उभे आहेत म्हणून तुम्ही लगेच बॅकअप घेऊ नका. नाही 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 हा. नाही. काय अर्थ आहे याचा? ह्याचा अर्थ सुंदर. सुंदर, छान असं सांगितलं ना. हा. मोरूचं उत्तर वेगळंच असतं ना. काय बोलतो मोरू? हा, याचं उत्तर आहे ना गुरुवार. बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. एकदम आपलं सोपं उत्तर आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही किंवा काय नाही. याच्यासाठी अभ्यास नाही करावं लागत सावंत आहे ना. हो हो नक्की. हा. हा? नाही नाही नाही, एवढा नाही, एवढा कुठे काम पडेल. धन्यवाद मंडळी, रजा घेतो आपली. खूप वेळ दिलात मला. सावंत साहेबांनी बोलवलं, पुन्हा एकदा आभार. लवकर निघायचंय म्हणून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.